हम्म. नमस्कार मांबोजन हो, होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. 9 मार्चला आपल्या समूहावर कुसुमामृत, कुसुमाग्रजांच्या साहित्याचा रसास्वाद असा कार्यक्रम झाला आणि तो एका नवीन प्रकारच्या सामूहिक कार्यक्रमांच्या शृंखलेची पहिली कडी ठरला. इतर साहित्यिक किंवा कवींच्या लेखनाची ओळख करून देणारे कार्यक्रमही व्हावेत असं आपल्या समूहातल्या काही जणांनी सुचवलं आणि मग काय, सरपंच राजेश्वरी किशोरनी अतिशय उत्साहाने त्या सूचनेची अंमलबजावणी करण्याचं मनावर घेतलंच. मांबोतल्या काही जणांनी आपणहून ह्याच्यात सहभागी व्हायची इच्छा व्यक्त केली आणि बऱ्याच जणांना राजेश्वरीच्या प्रेमळ आग्रहाखातर ह्याच्यात म्हणजे तिन्हीच ह्याच्यात त्यांना आग्रह करून सामील करून घेतलं आणि अशा प्रकारे आजचा कार्यक्रम ठरला. तर आज आपण एका उत्तुंग आणि अमर्याद प्रतिभा असलेल्या ज्येष्ठ साहित्यिकाच्या लिखाणाचा आस्वाद घ्यायला जमलो आहोत. त्यांनी आपल्या 46 वर्षाच्या अल्पायुष्यात लघुकथा, दीर्घकथा, कादंबरी, एकांकिका, नाटक, ललित निबंध, व्यक्तिचित्र आणि कविता अशा विविध साहित्य प्रकारात विपुल लेखन केलंय. या थोर साहित्यिकाचं नाव आहे चिंतामणी त्र्यंबक खानोलकर उर्फ आरती प्रभू आणि त्यांची ओळख करून देणार आहेत अस्मिता मोहिते. अस्मिता. नमस्कार. मी आता फार वेळ घेत नाही आणि अगदी थोडक्यात ओळख करून देते. ही ओळख करून देण्यासाठी सुरुवातीला सांगते की मी संक्षिप्त मराठी वाङ्मय कोशामधल्या ज्या नोंदी आहेत खानोलकरांविषयीच्या त्याचा आधार घेतलेला आहे. तर चिंत्रम खानोलकर उर्फ आरती प्रभू कवी, कथा, कादंबरीकार, नाटककार असलेले चिंत्रम खानोलकर म्हणजेच आरती प्रभू जन्म 8 मार्च 1930 रोजी वेंगुर्ले तालुक्यातील तेंडोले गावी बागलांची राई इथे झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण सावंतवाडीला झालं आणि घरच्या परिस्थितीमुळे अपूर्ण राहिलेलं शिक्षण पुढे खानोलकरांनी 1960 साली पूर्ण केलं. त्याच काळात त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. सत्यकथा मासिकाच्या मार्च 1951च्या अंकात खानोलकरांची जाणीव ही पहिली कथा प्रकाशित झाली. त्यांच्या कवितेने रसिकांचं लक्ष वेधलं ते सत्यकथेच्या फेब्रुवारी 1954च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या शून्य शृंगारते या कवितेमुळे. आरती प्रभू या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या कवितांना रसिकांची दाद मिळायला सुरुवात झाली. 1959 साली खानोलकर नोकरी निमित्त मुंबईला आले. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर ते स्टाफ आर्टिस्ट म्हणून रुजू झाले. त्याच वर्षी त्यांचा जोगवा हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला आणि याच काळात त्यांचं लेखन अनेक अंगांनी बहरलेलं दिसतं. कवितांबरोबरच कथा, कादंबरी, नाटक अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केलं. 1966 साली 1-0 बाजीराव हे त्यांचं नाटक रंगभूमीवर आलं. कवी, नाटककार, कादंबरीकार म्हणून खानोलकर प्रतिष्ठित झाले. 25 वर्षांच्या लेखन काळात खानोलकरांचे जोगवा, दिवे लागण, नक्षत्रांचे देणे हे कविता संग्रह, सनई, राखी पाखरू, चाफा आणि देवाची आई हे कथा संग्रह, रात्रकाळी, घागरकाळी, अजगर, कोंडुरा, त्रिशंकू, गणुराया आणि चानी, पिशाच, अगोचर, पाषाण पालवी या कादंबऱ्या आणि 1-0 बाजीराव, सगळे सोयरे, अवध्य, कालाय तस्मै नमः, अजब न्याय वर्तुळाचा ही नाटकं, त्याशिवाय काही एकांकिका, स्फुटलेखन, बालवाङ्मय, अनुवाद असं विविध प्रकारचं साहित्य प्रकाशित झालं. वाचकांबरोबरच मराठीतल्या नामवंत समीक्षकांनी त्यांच्या साहित्याची दखल घेतलेली दिसते. अनेक प्रयोगशील दिग्दर्शकांनी त्यांची नाटकं रंगभूमीवर आणली. त्यांच्या चानी, कोंडुरा, कालाय तस्मै नमः या साहित्य कृतींवर चित्रपटही निघाले. चिंत्रम खानोलकर बहुमुखी प्रतिभावंत लेखक होते. काव्यात्मता, तरल कल्पनाशक्ती, प्रतिभा संपन्न भाषा यामुळे त्यांच्या लेखनाला पृथगात्मता लाभली होती. क्वचित काही समीक्षकांनी त्यांच्या लेखनातील अपरिपक्वतेचा निर्देश केला असला तरी त्यांच्या लेखनामधली वेधकता आणि गुणवत्ता वादातीत आहे. त्यांच्या कवितेने सौंदर्यवादी जाणीवेकडून अस्तित्ववादी जाणीवेकडे प्रगल्भ वाटचाल केली. त्यांच्या कथांमधून प्रकट झालेलं जीवनाच्या शोकात्मतेचे विविध रूपी आकार, माणूस आणि विश्व यांच्यातले अनेकविध ताण,
काम, प्रेम, द्वेष, हिंसा, सूड, निष्ठा, मत्सर इत्यादी वृत्ती प्रवृत्तींनी भरलेलं त्यांच्या कादंबऱ्यांमधलं गुंतागुंतीचं जग, या साऱ्यांमुळे खानोलकरांचं लेखन वाचकांना आणि समीक्षकांना गूढ आवाहन करीत राहिलं. खानोलकरांच्या 3 कविता संग्रहांपैकी 1975 साली प्रकाशित झालेला नक्षत्रांचे देणे हा तिसरा आणि सर्वात महत्वाचा कविता संग्रह आहे. पहिल्या 2 संग्रहांच्या मानाने या संग्रहातली त्यांची कविता आशयाच्या दृष्टीने स्पष्ट, सुबोध आणि अधिक चिंतनात्मक आहे. हे चिंतन वर्तमानकालीन राजकीय सामाजिक जाणीवेशी निगडीत नसून मानवी अस्तित्वाविषयीच्या सनातन प्रश्नांशी व गूढतेशी निगडीत आहे. माणसांच्या या जगातल्या अस्तित्वाचं माणसाला न सुटणारं कोडं, जन्म मृत्यू यांनी बांधलेलं मानवाचं अखंड जीवनचक्र आणि त्यातली हेलावून टाकणारी सुखदुःख निर्माण करणारी नियती, या साऱ्यांसंबंधी विचार करताना कधी बावरणारं, कधी चकित होणारं, तर कधी व्याकुळ होणारं कविमन त्यांच्या कवितेतून अतिशय भावपूर्ण तरीही सहज भाषेत व्यक्त होतं. खानोलकरांच्या कवितांमध्ये एक प्रकारचा निर्व्याज सरळपणा, भाबडेपणा आहे. त्यामुळे त्यांच्या कविता सहज मनाला भिडतात. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, किंवा संपूर्ण मी तरू की आहे नगण्य पर्ण, सांगेल राख माझी गेल्यावरी जळून, किंवा दुःख ना आनंदही अंत ना आरंभही, नाव आहे चाललेली कालही अन आजही, अशा भावपूर्ण ओळी त्यांच्या कवितेत आढळतात. सरळ काव्यात्म सौंदर्य हे खानोलकरांच्या काव्य प्रतिभेचे खास वैशिष्ट्य आहे. जाहला सूर्यास्त राणी खोल पाणी जात असे, दूरचा तो रान पक्षी ऐल आता येत असे, मेघ रेंगाळून गेला क्षितिज रेघी किरमिजी, वाजती या मंद घंटा कंप त्याचे गोरजी, अशा भावगर्भ ओळींतून हे काव्यात्म सौंदर्य व्यक्त होताना दिसतं. हळवेपणा, भावुकता, नैराश्य, कातरता आणि निसर्ग सौंदर्यातल्या गूढ चैतन्याने भारावून हळुवार होणं ही खानोलकरांच्या काव्याची वैशिष्ट्य या संग्रहातल्या कवितांना एक वेगळाच बाज देतात. काही मुक्तछंदातल्या आणि काही गझलेसारख्या दुपदरी ओळींच्या गीतात्म रचना नक्षत्रांचे देणे या संग्रहात आहेत. सखोल गंभीर आशय आणि भावोत्कट अभिव्यक्ती हे या संग्रहाचं वैशिष्ट्य आहे. खानोलकरांच्या गद्य लेखनाविषयी बोलायचं झालं तर असं म्हणता येईल की त्यांच्या कथा कादंबऱ्यांमधली पात्र कुठेतरी शोकात स्थितीत अडकलेली आढळतात. त्यांच्यामधल्या वासना विकारांनी किंवा मानवबुद्धीच्या गंगेच्या पलीकडच्या एखाद्या शक्तीने ही शोकात्मक स्थिती निर्माण केलेली दिसते. काही पात्र या स्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, तर काही त्या स्थितीला शरण जातात. विश्वाच्या अफाट पसाऱ्यात आणि निर्विकार दृष्टीसमोर माणूस अगदी नगण्य शून्य आहे, हा बोध खानोलकरांच्या सर्वच लेखातून येतो. मानवी जीवनासंबंधीचं खानोलकरांचं भान शोकात्म आहे आणि ते त्यांच्या सर्वच कलाकृतींच्या गाभ्याशी आहे. अनाकलनीय अतर्क्य दैवी शक्ती, पापपुण्याच्या संकल्पना, धार्मिक श्रद्धा, माणसाला कोणत्याही पातळीवर नेऊ शकणारी कामप्रेरणा, निसर्गाचे रौद्र कोमल रूप, स्त्रीत्वाची निरागस विलोभनीय सौम्य कोमल तशीच उग्र आणि कठोर रूप, वासनांचे फुटकार आणि डंख ही सूत्र खानोलकरांच्या आशयबंधामध्ये फिरून फिरून वेगवेगळे आकार घेताना दिसतात. या आशयसूत्रांची सामर्थ्याने आणि सहज अभिव्यक्ती करू शकणारी प्रतिमांकित भाषा शैली हे खानोलकरांना लाभलेलं एक वरदानच होतं असं म्हणता येईल. त्यांच्या यशस्वीतेचं रहस्य आणि त्यांच्या अपयशाची कारणं पुन्हा पुन्हा शोधावी असं आव्हान ज्यांच्या कलाकृतीने वारंवार समीक्षकांपुढे ठेवलं, असा अनोख्या प्रकृतीचा कलावंत म्हणून खानोलकर वेगळे आणि महत्वाचे ठरतात. गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ ज्यांच्या साहित्याची भुरळ रसिकांच्या मनावर कायम आहे, अशा मराठीतल्या या महान साहित्यकाराचा मृत्यू 26 एप्रिल 1976 रोजी वयाच्या अवघ्या 46व्या वर्षी झाला.
मी एवढ्यावर थांबते. याच्या पुढे आपण प्रत्यक्ष त्यांच्या कविता आणि त्यांच्या गद्य साहित्यातले उतारे ऐकू. धन्यवाद. खूप छान ओळख करून दिलीस अस्मिता, धन्यवाद. प्रेम ही मागून मिळणारी गोष्ट नव्हे, ते मिळवायला समर्पणाची गरज असते. आरती प्रभू त्यांच्या कवितेबद्दलही हेच सांगतात. त्यांच्या कवितेचं प्रेमही नुसतं मागून मिळणारं नव्हेच. वाचकाला त्यांच्या कवितेवर प्रेम करायचं असेल तर स्वतःचं काहीतरी द्यावं लागेल, त्यांना काहीतरी सोसावं लागेल. काव्य रसिकांची आहे का अशी समर्पणाची तयारी? असा थेट प्रश्न विचारणारी कविता सादर करणार आहे शिल्पा केळकर. शीर्षक आहे प्रेम हवंय का कवितेचं. या माझ्या अजाण कवितेचा अपमान का करता बाबांनो? या माझ्या अजाण कवितेचा अपमान का करता बाबांनो? का? प्रेम हवंय का या कवितेचं? प्रेम हवंय का या कवितेचं? मग ते मागून मिळणार आहे का तुम्हाला? खूप काही द्यावं लागेल त्यासाठी. खूप काही द्यावं लागेल त्यासाठी. काय काय द्याल? आत्म्याची बाग फुलवता येईल तुम्हाला? आत्म्याची बाग फुलवता येईल तुम्हाला? पण त्यासाठी तुम्हाला तुमचा आत्मा तुमच्या तळहातावर एखाद्या स्वातीच्या थेंबासारखा घ्यावा लागेल. पण त्यासाठी तुमचे हात तुम्हाला चांदण्याहून पारदर्शक करावे लागतील. कराल? माझ्या कवितेपासून मीही तिच्या जवळ असून दूर असतो. माझ्या कवितेपासून मीही तिच्या जवळ असून दूर असतो. भीत भीत स्पर्श करतो तेव्हा तिचे डोळे पाणावल्यासारखे समजतात. ढवळून जातात त्यातले रान चिमणे विभ्रम आणि ती एका पोक्त कलेने प्रौढ होते. या कवितेच्या मुलायम केसांवरून सरकून जातात श्याम घनातले मंद संधी प्रकाश. वाटतं की ती आताच उभीच्या उभी निसटून जाणारे दोन आर्त स्वरांच्या मधल्याच रिकाम्या स्वर्गात. वाटतं की ती आताच उभीच्या उभी अशी निसटून जाणारे दोन आर्त स्वरांच्या मधल्याच रिकाम्या स्वर्गात. स्पर्श करताना अजूनही मी तेवढा शुद्ध नाही. एखाद्या बुद्धाच्या जिमणीवरील उदासीन हास्यासारखा. प्रेम हवंय का माझ्या या कवितेचं? या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका. कारण ती ज्या वाटा चालते आहे त्या आहेत तिच्या स्वतःच्या नागमोडी स्वभावातून स्फुरलेल्या. मोडून पडाल. तिच्या नावाचा जप करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या कण्याच्या मणक्यांचे रुद्राक्ष मणी ओवून जपमाळ करावी लागेल. आणि श्वास निश्वासांचा करावा लागेल कमंडलू. पसरावे लागेल सौम्याचे व्याघ्र चर्म. आहे तयारी? जा आपल्या वाटा हुडकीत आल्या वाटेने. तिला पाहायचे डोळे प्रथम मिळवा. मगच पहा तिच्याकडे डोके वर उचलून ती भोगते जे काही
ती भोगते जे जे काही, त्यातल्या तीळ मात्र ही वेदना तुम्हाला सोसायच्या नाही. ती भोगते जे जे काही, त्यातल्या तीळ मात्र ही वेदना तुम्हाला सोसायच्या नाहीत. मी स्वतः पाहतोय, मी स्वतः पाहतोय स्वतःच्याच कवितेला, मी स्वतः पाहतोय स्वतःच्याच कवितेला एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेवून. मी पाहतोय स्वतःच्याच कवितेला एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेवून. प्रेम हवंय का या कवितेचं? प्रेम हवंय का या कवितेचं? मग ते मागून मिळणार आहे का तुम्हाला? अप्रतिम वाचली शिल्पा कविता. बहुत बढ़िया, खूप छान वाचलीस का? म्हणजे तू ती अनुभवून वाचल्यासारखी अगदी वाचलीस. खूपच सुंदर. आणि तुझ्या या कवितेचीच भावना त्याच्यात जी आहे ती दुसऱ्याही एका कवितेत बघायला मिळते. माझा अर्थाचा उद्गार ह्या त्यांच्या कवितेत ते म्हणतात, नाही तुटलेली तुझ्या हाती कधी सतारीची तार, कसा कळायचा सये तुला माझ्या अर्थाचा उद्गार. म्हणजे हे किती खरं आहे की एखादी गोष्ट आपण अनुभवल्याशिवाय आपल्याला ती समजू शकत नाही. मग ती कविता असेल का वेदना असेल किंवा कोणत्याही प्रकारची भावना असेल. आता सुखमणीताई मोठा आशय असलेल्या 2 कविता सादर करून त्या कवितांबद्दल थोडं बोलणार आहेत. पहिल्या कवितेचं शीर्षक आहे स्वगत आणि दुसरी आहे झरा. सुखमणीताई, झालं का अनम्यूट? हो झालं. मी म्हटलं शिल्पानी अतिशय सुंदर कविता निवडलीही आणि वाचलीही. आणि मला जे म्हणायचं आहे ते खानोलकरांनीच आधी कसं म्हणून ठेवलंय याचा तुम्हाला जोडून प्रत्यय येईल. त्यामुळे तुझंही कौतुक की तू बरोबर सिक्वेन्स लावलास. तर आरती प्रभू माझ्या जिवलग साहित्यकारांपैकी एक आहेत. त्यांच्याबद्दल थोडं बोलायला आज आपण संधी दिलीत म्हणून तुम्हाला सर्व मंडळींचे खूप खूप आभार. आरती प्रभूंचं साहित्य काव्यात्मक, प्रतिमादर्शी, ध्वनी संपन्नतेने अवगाहनाचं आमंत्रण देणारं आहे. सुमारे 25 वर्षापूर्वी मी इंग्रजी वाङ्मय चर्चेमध्ये मालार्मे या फ्रेंच साहित्यकारांविषयी ऐकत असताना आपल्या आरती प्रभूंशी या सर्व अभ्यासकांचा परिचय करून द्यावा असं फार तीव्रतेने वाटत राहिलं. जसा मालार्मे यांच्या गद्यशैलीचा, त्यातील भाषेचं व्याकरण, शब्दांचे उगम, त्यांचे ध्वनी, प्रतिध्वनी, चिन्हमीमांसा, संदर्भांचे दुवे इत्यादींच्या वापरामुळे 19व्या शतकातल्या विश्व साहित्यावर त्यांचा खूप मोठा प्रभाव पडला. त्याच तोडीची साहित्य प्रतिभा आरती प्रभूंची आहे, हे माझं प्रामाणिक मत आहे. मी आरती प्रभूंचा अभ्यास केलेला नाही, इतर कोणी त्यांच्याविषयी लिहिलेलंही काही वाचलेलं नाही, पण व्यक्तिशः मला त्यांची चानी ही व्यक्तिरेखा त्यांच्या साहित्यिक अस्तित्वाचीच परिचायक वाटते. एकाच वेळी वर्णसंकरामुळे लोभस सौंदर्याने संपन्न आणि पोरके परकेपणाने विपन्न चानी जशी आपल्याला भारून टाकते, तशीच आरती प्रभूंची व्यामेश्वर चिंतनगर्भ शैली त्यांनी हाताळलेल्या सर्वच साहित्य प्रकारांमधून एकाच वेळी खूप काही सुचवते आणि नेमका अर्थबोध झालाच नाही की काय म्हणून भांबावू नाही सोडते. इथे जीवाचे कान करून ऐकाव्यात अशा माझ्या मनात सतत नांदणाऱ्या त्यांच्या अगदी चिमुकल्या 2 कविता सादर करते. पहिली अशी आहे, एका रिमझिम गावी भरून आहे हृदयस्थ ताण. एका रिमझिम गावी भरून आहे हृदयस्थ ताण, पण स्वगत विसरून तिथे जाता आलं पाहिजे. चालून जाता येण्याजोगी पायातळी आहे माती, पण जाणं न जाणं तरी कोणाच्या हाती. सर्वांच्या मनातल्या रिमझिम गावाची ही गोष्ट किती स्तरांवरती मनांमध्ये अर्थांतरित होत जाते. हृदयस्थ तानेच्या भानाने ओढाळपणाने हुरहुर लावते. स्वगत विसरता न येण्याच्या अभिशापामुळे
चिन्मयाचं इप्सित हाताशी असूनही दुरावत जातं याची टळटळीत हताश जाणीव करून देते. फार चर्चा करत नाही, कविता अनुभवण्याचाच विषय आहे. दुसरी कविता ऐका. ओवी या बंधातली आहे कविता ही. झुळझुळ झरा जसा हळूहळू तसा, माझा कुळपणा वळे दूर जस जसा, तस तशी उघडी मी सर्व घरी दारी, रात्री सुद्धा नको वाटे बंद बंद भारी, मंद मंद हाले जशी चंद्रा पुढे पांगी, उघड मीठ दीठ तशी पुरा पाहोने दी, का कुळते श्वास जसे कळ्यांपास तसे गंध, माझ्या पास काय म्हणू माझे असे, माझा खूळपणा गेला शोधू निळेपणा, माझा खूळपणा गेला शोधू निळेपणा, कस कसा सोसू देह नेसुरितेपणा, कस कसा सोसू देह नेसुरितेपणा. नागमोडी सतंद्र वाहणाऱ्या झुळझुळत्या झऱ्यासारखी नादिष्ट कविता. पाशमुक्त स्वच्छंद निर्भर जगण्याची चिन्मयाची ओढ नादावत जाणारी कविता. तिच्या निळाईचा शोध तुम्ही आम्ही घ्यावा असं आव्हान देणारी. कवितेच्या आशयाशी घट्ट बिलगलेले प्रास जणू सहज श्वासोच्छ्वास. ओळी ओळीची चित्रात्मकता आपला शोध घेत चाललेली अंतरयात्रा. म्हटली तर पुसट, म्हटली तर स्पष्टपणे भोगवणारी आहे. वेळेची मर्यादा सांभाळून शब्दांचे वालभ फेडू धरणाऱ्या आरती प्रभूंचा हा अवझरता परिचय. धन्यवाद. खूप सुंदर सुखमणीताई. तुमचा व्हिडिओ पण आज चालला असता तर जास्त बहार आली असती. हो, काय झालं कोण जाणे. असो. नाहीतरी कविता ऐकायची आणि ती जास्त अमूर्तपणे अनुभव घेता येतो. आरती प्रभूंच्या कविता वाचताना त्यातली अस्वस्थता आणि हतबलता जाणवत राहते. ते सतत कसला तरी शोध घेतायत. त्यांना बऱ्याच प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, पण ती सापडत नाहीयेत, किंवा जी सापडली आहेत ती कदाचित मान्य नाहीयेत, म्हणून ती पुन्हा पुन्हा तपासून बघण्याचा एक अट्टाहास जाणवतो. ह्या पुढच्या कवितेतही एक शोध घेण्याचा प्रयास आहे, अशा विषयाचा, अशा प्रश्नाचा जो आपल्यापैकी अनेकांना पडतो. आपल्या आयुष्याचा गाडा कुठे, कसा आणि कधी जातो हे ठरवणं आपल्या हातात असतं का सगळं पूर्वनियोजितच असतं? आपलं स्वातंत्र्य आणि आपली नियती ह्यातली गुंतागुंत आणि मग त्यातून निर्माण होणारा प्रश्न. माणसाचं ह्या विश्वात नक्की काय स्थान आहे? ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधणारी कविता आता प्रस्तुत करणार आहे स्वाती वझे जोशी. कवितेचं नाव आहे गाडा. नमस्कार. आवाज येतोय ना? हो, येतोय स्वाती. थँक्यू. कवितेचं नाव आहे गाडा. अशा पद्धतीने काव्य वाचन करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, त्याच्यामुळे सांभाळून घ्या. गाडा. कोणासाठी, कोणासाठी, कशासाठी, कुठवर, रेटायाचा ऐसा गाडा इमानाने जन्मभर. कोणासाठी, कोणासाठी, कशासाठी, कुठवर, रेटायाचा ऐसा गाडा इमानाने जन्मभर. गाणे सुरू झाले तेव्हा चंद्र होता डोईवर. गाणे मध्यावर आले चंद्र झाला रानभर. गाणे संपले आणिक पक्षी फडाडला तमी, आणि तसाच मिटला घरट्यात अंतर्यामी. गाणे संपले आणिक पक्षी फडाडला तमी, आणि तसाच मिटला घरट्यात अंतर्यामी. वाट रानातली किर्र, हुर हुर सर्व दूर. चक्रे फिरती फिरती कर करे चराचर.
कळ्या फुलतात येथे, पाने गर्द वाजतात. फुले घळतात येथे, तरी पाने वाजतात. कळ्या फुलतात येथे, पाने गर्द वाजतात. फुले घळतात येथे, तरी पाने वाजतात. पाने झळतात, पाने झडतात येथे, तरी वारे वाजतात. वारा पडला तरीही दूर घंटा वाजतात. कुणासाठी भरूप आहे डोळा ऐसे उष्ण पाणी? कुणासाठी झरत आहे झरा गप्प ऐशारानी? कुणासाठी भरूप आहे डोळा ऐसे उष्ण पाणी? कुणासाठी झरत आहे झरा ऐसा गप्परानी? कुणासाठी झरत आहे आयुष्य हे क्षणोक्षणी? कोणासाठी रस भरे सालोसाल फळांतुनी? प्रश्न नव्हे पतंग अन खेचू नये त्याची दोरी. आणि खेचली तरीही मिटेल का चिंता सारी? प्रश्न नव्हे पतंग अन खेचू नये त्याची दोरी. आणि खेचली तरीही मिटेल का चिंता सारी? कुणासाठी कशासाठी कुठे आणि कुठवर? कोणासाठी कशासाठी कुठे आणि कुठवर? ऐसे घोकीत घोकीत व्हावयाचे दिगंबर, व्हावयाचे दिगंबर. धन्यवाद. स्वाती, खूप छान वाचलीस. असं वाटलं नाही की तू कायम कविता वाचन करत नाहीस. आता पुढच्या कवितेकडे वळूया. निसर्गातील अनेक रूपांमधून आरती प्रभूंच्या कवितेतला आशय अभिव्यक्त होतो. निसर्गातील वाहणारे झरे, क्षितिज रेषेवर रेंगाळणारे किरमिजी मेघ, संधी प्रकाश, डोंगर, नक्षत्र, संध्याकाळ, उंच लकेरी घेणारे पक्षी, श्रावणातील ऊन पावसाचा खेळ खेळणारी सर, कळ्या, फुलं, गवताची पाती, फळं भाराने वाकलेली फांदी, रस्त्याचे वळण, पाण्यात चमकून जाणारा मोती, अशा सर्व निसर्ग रूपांशी ते संवाद साधू शकतात. हा निसर्ग अळूवाळ बनून त्यांच्या अंतर्मनाशी जणू प्रत्यक्ष बोलूच लागतो. व्यंकटेश कुलकर्णी असाच एक सरसर सरसर वाजणारा संवाद सादर करणार आहे. व्यंकटेश. ही कविता जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आरती प्रभू एक सुंदर असं चित्र आपल्या काव्यांमधनं तयार करायचे. ही कविता वाचताना मी माझ्या कॉलेज जीवनाच्या आठवणींमध्ये गेलो, कारण की महाराष्ट्र शासनाच्या नाट्य प्रशिक्षण शिबिर आमचं 1 महिन्याचं झालं होतं आणि त्याच्यामध्ये विश्वनाथ कामत यांनी याला सुंदर चाल लावून आमच्याकडनं ती गाऊन घेतली होती. खरं तर तुम्हाला 2.5 मिनिट पुढचे मला सहन करायचं आहे, कारण मी ही लईमध्ये म्हणायचा प्रयत्न करणार आहे. मी कधीच असं म्हणत नाही, कारण मला सुरात म्हणता येत नाही. पण ही या कवितेची चालच माझ्या डोक्यामध्ये इतकी त्या काळापासून बसलेली आहे की मी ही साध्या पद्धतीने म्हणायचा प्रयत्न केला, पण ती जमली नाही. म्हणून म्हटलं आपण जसं असेल तसं म्हणूया, कारण मांबो हा आपला घरचाच आहे. सादर करतोय की कवितेचं शीर्षक आहे सर 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 वाजे. सर 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 वाजे, पत्ताच पत्ताच नाही, वाऱ्याशी निरोप आला, आत्ताच आत्ताच नाही. सर 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 वाजे, टपोर टपोर कळ्या, विलग झाल्यात काही, टपोर टपोर कळ्या, विलग झाल्यात काही, नुसताच हालून वारा, सुगंध सुटत नाही. नुसताच हालून वारा, सुगंध सुटत नाही. झंझन झंझन झाले, झंझन झंझन झाले, पाखरू उडत गेले, उलट उलट झाड तळ्यात बुडत गेले, तळ्यात बुडत गेले. झरझर झरझर गेली, घाईत घाईत कोण, झरझर गेली, घाईत घाईत कोण,
गवत पातीत सर, उन्हात पाडीत सोन, थरथर थरथर शुभ्र, झाडून उदास पंख, तळ्याशी अनाम पक्षी, झालेला निव्वळ शंख, सर 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 वाजे, पत्ताच नाही, वाऱ्याशी निरोप आला, आत्ताच नाही, आत्ताच नाही. धन्यवाद. मस्त व्यंकटेश. तुझं का तुझ्या सरांचं का खानोलकरांचं कोणाचं कौतुक करायचं? खानोलकरांचं आणि विश्वनाथ कामत यांचं. एवढं लक्षात राहिली चाल इतकी वर्ष आणि तशीच्या तशीच गायलास. खानोलकरांच्या कोंडुरा ह्या कादंबरीचा अजब विषय सत्यजित रे सारख्या जागतिक कीर्तीच्या चित्रसम्राटाला मोहवून गेला. जीवनाची निराकार पोकळ अवस्था, मानवी जीवनाच्या अनाकलनीयतेचं रहस्य आणि कोकणातल्या निसर्गाच्या स्मृती या 3 खांबांवर उभी असलेली ही कादंबरी वाचकाला खेचून घेते आणि गुंतवूनही ठेवते. खानोलकर मनाने कवी होते, त्यामुळे त्यांच्या कथांनाही कवितेसारखीच लय असायची, जी ह्या कादंबरीलाही आहे. आता आपण ऐकणार आणि बघणार आहोत ह्याच कोंडुरामधला एक उतारा. मी बघणार ह्यासाठी म्हणाले की खानोलकरांचे शब्द वाचताना ते दृश्य डोळ्यासमोर उभं राहतच. वाचणार आहे मधु शिरगावकर. आवाज येतोय माझा? हो, येतोय. धो धो धस, अखंड गर्जना. धो धो धस. कोंडुर्याची अखंड गर्जना सुरू असायची. म्हणजे अजूनही आहे. आजूबाजूच्या 20-25 मैलात तो नाद ऐकू यायचा. म्हणजे अजूनही येतोच. डोंगराचा एक तुटलेला कडा 2-4 उंच माडां एवढा उभा आहे आणि त्याच्या पायाशी केवढं तरी विवर. सगळ्या जगाचा काळोख त्यातच असावा. अमावस्येचं उगमस्थान. त्या विवरातून बाहेर सरपटलेले आहेत केवढाले तरी खडक. हजारो वर्षच जणू काय त्या तुटलेल्या गर्भाशयातून बाहेर पडताना गोठून पाषाणवत पडलीत. त्या पाषाणावर आदळतात समुद्राच्या आयाळी. एक एक लाट आकांत करीत येते आणि त्या विवरातून चेंदामेंदा होऊन बाहेर पडते. खडक तरीही मठ्ठच. निळं काळं फेसाळ पाणी पुन्हा परततं. पुन्हा पुन्हा लाटा विवराकडे प्रचंड देवमाशांसारख्या ओढल्या जातात आणि हाडं मोडून उद्ध्वस्त झालेल्या आदिमानवासारख्या कड्याच्या विवरात टाहो फोडून बाहेर पडतात. धो धो धस. कुणातरी विश्वरहस्याला ती हाक मारली जाते. हाक दूर दूर जाते. आजूबाजूच्या 20-25 मैलात सर्वस्व हरवून बसलेल्या एखाद्या वेड्या बाईसारखी ती हाक घुमते. धो धो धस. तो टाहो सुरू आहे. पुढेही सुरूच राहणार आहे. जीवाचा चेंदा मेंदा करण्यातच त्या तुफानी लाटांना समुद्रातला त्यांचा जन्म सार्थकी झाल्यासारखा वाटत असेल तर त्याला त्या तरी काय करणार. तुटलेला कडा पोटात रहस्यवत अंधारच घेऊन राहणार असेल. काळोखाचं गर्भाशय विश्वरहस्याच्या स्वतःतील शिक्का स्वतःतच ठेवणार असेल. काहीच कुणाला सांगता येणार नाही. तो नाद, त्या नादाची वलय, त्या वलयांची आवर्तन, त्या आवर्तनांचे ध्वनी प्रतिध्वनी मात्र माणसाच्या कानाच्या पडद्यांवर काहीतरी ज्वलंत सांगतात.
हलतात. 20-25 मैल त्या गर्जना मंत्रांनी भारून गेलेले आहेत. कोंडुरा हा आसमंतातील गावांचा देव बनून गेलाय. कोंडुरा हे लोकांचं दैवत बनलंय. धन्यवाद. सगळे म्हणतायत तसं मधू तू अतिशय चित्रदर्शी वाचलंस, त्यामुळे आम्हाला ते ऐकूही आलं आणि दिसलंही ते सबंध दृश्य. खानोलकरांच्या लेखनात माणसात दडलेले विविध विकार आणि वृत्ती डोकावत राहायच्या. कधी नाटकातल्या पात्रात, कधी कथेत, तर कधी कवितेत. त्यांच्या शब्दातलं बोचणारं सत्य आणि त्यांची मांडणी दोन्ही वाचकाला अस्वस्थ करून जातं. संजय मेहेंदळे सादर करत आहेत दिवे लागण ह्या कविता संग्रहातल्या 2 कविता, व्रत आणि वाट. नमस्कार, मी संजय मेहेंदळे. आवाज ऐकू येतोय ना? हो, येतोय. आज मी दिवे लागण संग्रहातल्या 2 कविता वाचणार आहे आणि त्या संग्रहातल्या कवितांविषयी बोलणार आहे. मी आरती प्रभूंच्या कवितांविषयी बोलणं म्हणजे सूर्याला बॅटरी दाखवण्यासारखं आहे, याची मला जाणीव आहे. पण ग्रुप आपलाच आहे म्हणून धाडस करतोय. पहिल्या कवितेचं नाव आहे व्रत. या संग्रहातल्या बऱ्याच कविता मला कळलेल्या नाहीत. ही त्यातलीच एक. माझ्या आकलन शक्तीनुसार या कवितेत दुर्बळ, शोषित, लाचार यांचा आक्रोश आहे. व्रत. 4 डोळे, 4 डोळे 2 काचा 2 खाचा, 4 डोळे 2 काचा 2 खाचा, यात कोठे प्रश्न येतो आसवांचा. का त्वचेच्या वल्कलांची घाण व्हावी, ही शिसारी पुण्यवंतांनाच यावी. आम्ही आहो गर्वगेंदाचे पुजारी, पिंकपुच्छी टाकी नेमाने पुढारी. यात कोठे प्रश्न येतो भुंकण्याचा, यात कोठे प्रश्न येतो भुंकण्याचा, सर्व थोरा हक्क आहे थुंकण्याचा. कोरड्या ओठी जिभेचे व्यंग ओले, सर्व इच्छांचेच आता लिंग झाले. आपुले ना आपुल्या प्रेतास खांदे, वाढू दे ना बेंबीच्या देठास दोंदे. इंद्रियांचा इंद्र, इंद्रियांचा इंद्र, उद्गारे क्षतांचा, यात कोठे प्रश्न आत्म्याच्या व्रताचा, यात कोठे प्रश्न आत्म्याच्या व्रताचा. याच कविता संग्रहात आम्ही पुण्यवंत या कवितेत ते लिहून जातात. माऊलीच्या तीर्थस्थाना भार नव्हे पाहणा, माऊलीच्या तीर्थस्थाना भार नव्हे पाहणा, मना दोजनाच्या डोळा इंद्रियांचा घाणा. आत सर्र होतं आणि अंगावर सर्रकन काटा येतो. याच कवितेत पुढे ओळी येतात. डोईवर निवे नभ झाल्या तिन्ही सांजा, डोईवर निवे नभ झाल्या तिन्ही सांजा, तुमानीच्या धाग्यातून धावे काळा मांजा. या कविता संग्रहातल्या बऱ्याच कविता अशाच अनाकलनीय आहेत. त्यांनीच लिहून ठेवल्याप्रमाणे आणि मगाशी शिल्पांनी वाचल्याप्रमाणे त्या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका, कारण ती ज्या वाटा चालते आहे त्या आहे तिच्या नागमोडी स्वभावातून स्फुरलेल्या मोडून पडाल. याच संग्रहातली पुढची कविता जी मी वाचणार आहे तिचं नाव आहे वाट. 3 पिचलेला नोकरदार कनिष्ठ मध्यमवर्गीय अशा माणसाचं रोजचं रडगाणं आहे. सेवेकरी मुद्रा असो नये बाशी, सेवेकरी मुद्रा असो नये बाशी, पहाटेस नेमे कातरावी मिशी. फाईलीची प्रीत, फाईलीची फीत रक्ताहून लाल, बाईलेची प्रीत सेकंदांची तोल. नको उमटाया स्तनावर वळ, सलामांचे हात असावे निर्मळ. कानाच्या भोकाशी फक्त लाव फोन, कानाच्या भोकाशी फक्त लाव फोन, इमानी धडावर ठेवावी मान. अश्रूंनाही म्हण वाळणारा घाम, अश्रूंनाही म्हण वाळणारा घाम, घाल आतडीचा उरास लगाम. हृदयास म्हण हालणारा पंप, हृदयास म्हण हालणारा पंप,
लाळेच्या तारेशी सदा असो कंप. गळ्यातली वांती गळ्यात ठेवून, पिंकदाणीतले शब्द घे वेचून. थोरांनी टाकिल्या श्वासा लाव नाक, थोरांनी टाकिल्या श्वासा लाव नाक. कण्यासही हवे किंचितसे पोक. सहीस जाताना मालवावी छाती, सहीस जाताना मालवावी छाती. भ्रांतीत ठेवाव्या डोळ्यांतल्या वाती. नको पाहू दूर भ्रमांतला प्रांत, नको पाहू दूर भ्रमांतला प्रांत. तुझ्या पायासाठी कचेरीची वाट, तुझ्या पायासाठी कचेरीची वाट. ये रे घना सारखी कविता, त्यात फुले माझी आळूमाळू सारखं हळुवार लिहिणारा हाच कवी. याच कविता संग्रहात नाते या कवितेत अशा रस्त्याने जाता येते, अशा रस्त्याने जाता येते. गटाराच्या घाण पाण्यात पहा तरी त्यांना कसे न्हाता येते. इथे आमची पावले बाटतात, डोळे झाकून बुबुळे फाटतात, भरल्या पोटी आतडी तुटतात. असं वाचताना डोळ्यावरती चरे उमटवणारं काहीतरी लिहून जातं. पुलंनी आरती प्रभूंविषयी लिहून ठेवल्याप्रमाणे देवाघरचा हा पक्षी कळतंय नाही कळतंय त्यांच्या सीमेवरचं लिहून गेलाय आणि आपण फक्त वाचत राहायचं. इतक्या वेळा इतकी वर्ष आरती प्रभूंच्या कविता वाचूनही त्या तशाच अनाकलनीय राहिल्यात मला तरी. पुलंनी त्यांच्या अपूर्वाई पुस्तकात लिहिलंय त्यात थोडा बदल करून मी म्हणतो, आयुष्य पुढे सरकताना काही दोर कापीत जावे लागतात, काही दारं वाटा आपल्याला बंद कराव्या लागतात. पण मी आरती प्रभूंच्या कवितांचा दोर अजून कापलेला नाही. धन्यवाद. संजय, तुझ्या बॅटरीचा प्रकाश खूपच मोठा होता. नाही कशी म्हणू तुला घेते तुझे नाव, परी नको अधरांचा मोडू सुमडाव. शब्द कसे हाताळावे हे खानोलकरांना अवगत होतं आणि ते समजून त्यांच्या आत्म्यापर्यंत पोहोचून ते कसे गावे हे लता मंगेशकरांना. असे शब्द असं काव्य गाताना लता दिदींना किती समाधान होत असेल आणि कवीला त्यांना काय वाटत असेल त्यांच्या कवितेला इतकी योग्य चाल आणि गळा लाभल्यावर. लता दिदी म्हणजे गायन क्षेत्रातल्या एक अद्भुत न भूतो न भविष्यती असा चमत्कार. आरती प्रभूंवर त्यांच्या आवाजाची जादू झाली नसेल तरच नवल. ती मोहिनी त्यांनी शब्दबद्धही केली आहे. राजेश्वरी किशोर आता वाचणार आहे वारा वाहे ऋणझुन. नमस्कार. प्रियाने सगळं सांगितलेलंच आहे त्यामुळे मी डायरेक्ट वाचायला सुरुवात करते. लेखाचं नाव आहे वारा वाजे ऋणझुणा. वारा वाहणारच, तो नकोसाही नसतो. झाडांची पाने हलत असतात, तारेवरचे कपडे झुळझुळ हवेसारखे हेलावत असतात. गंमत पाहण्यासारखी असते. हळूचकन धूळ गिरकी घेते, एक चिमणीशी गिरकी. आणि या सगळ्याच्या मागे असतो वारा. या वाऱ्यावरून येतात सूर, कधी इवलेसे चिमण्यांच्या चिटुकल्या थव्यासारखे, कधी दीर्घ चांदीच्या कांड्यांसारखे, कधी कधी सर्वांगाला स्पर्श करून जाणारे किन खाबी सूर, तर कधी कधी तरुण रक्तासारखे गरम गरम उसळते सूर. केव्हा केव्हा हे सूर काचेच्या कपाटातल्या सुळसुळणाऱ्या मासोळीच्या चपळ लहरीच बनून येतात. नेहमी येतात, पुढेही दीर्घकाळ येतच राहतील. यांना वारा असेपर्यंत ढळ पोचणारच नाही. हे सूर कोणाचे तुम्हीही ओळखाल, सहजच ओळखाल. हे सूर लताचे. वाऱ्या इतकेच माणसाच्या जीवाशी मिसळून गेलेत ते. प्रत्येक उगवणारा दिवस लताचे सूर ऐकत ऐकत गात गात मावळत असतो. कुठल्याही वस्तूला हात लावून त्याचे सोने करणाऱ्या त्या एका कहाणीतल्या राजासारखे आहे या स्वरांचे. कसलेही शब्द असोत, लताचा गळा त्या शब्दाचे सोने करून जातो आणि पाहता पाहता ऐकता ऐकता त्या सोन्याची हिरे मणके होऊन जातात. कित्येकदा ते सूर इतके आर्जवी असतात, इतके स्वाभाविक असतात की एखाद्या वेड्या रसिकाला वाटेल यातले काही सूर असे तळहातावर घ्यावेत, डोळे भरून पाहावीत ती हिरे मणके, अशी एखाद्या संगमरवरावर मांडून ठेवावीत
पण ते सूर हाती कुठले लागायला? या तर आपल्या शब्दातल्या कल्पना झाल्या. हे सूर तर आहेत कल्पनेच्याही पल्याडचे. ते असतात फार पुढचे. काही दिवसांपूर्वी असाच निघालो होतो. उगीचच. रस्त्याच्या कडेला होते एक पटांगण. फारसे मोठे नव्हते. दुपारचे 2-1 वाजले होते. लताचे सूर ऐकू आले. पटांगणात 15-16 वर्षाचा एक मुलगा सायकलवर बसून वाटोळे फिरत होता. पलीकडच्या झाडाखाली फोनोग्राफ होता. बांगडी वाटोळी वाटोळी गरगरत होती आणि 2-4 विद्यार्थी फोनोकडे बसून होते. मी सहजच विचारले, सायकलवर बसून वाटोळं वाटोळं फिरण्याचं रेकॉर्ड मोडायचे वाटतं तुमच्या मित्राला? ती मुले फक्त हसली. तेवढ्यात रेकॉर्ड संपली. तर तो सायकलवरचा मुलगा ओरडला, अरे दुसरी लावा लवकर, मी पडेन ना. आणि त्या मुलांनी तातडीने दुसरी रेकॉर्ड लावली आणि तीही लताचीच होती. किती वेळ बसलाय हा? मी विचारले. सकाळी 9 वाजता बसलाय, एक जण म्हणाला. या रेकॉर्ड सगळ्या लताच्याच आहेत का? मी मुद्दामून विचारले. निम्म्याहून अधिक लताच्याच आहेत. काही थोड्या रफीच्याही आहेत. ती मुले एकदम उद्गारली. सायकलवाला मुलगा सायकलवरून वाटोळा वाटोळा फिरत होता आणि रेकॉर्ड संपली की पुन्हा रेकॉर्डसाठी ओरडत होता. कोण कुणाभोवती फिरत होतं कोण जाणे. ते सूर की तो मुलगा? पक्षी एखाद्या संताच्या अंगाखांद्यावर बसतात, पण हे सूर मात्र कुणाच्याही अंगाखांद्यावर वाऱ्याच्या मुलायम शालीसारखे झुळझुळत असतात. आणि एखाद दिवशी ते ऐकू आले नाहीत तर आम्हालाही काहीतरी चुकल्यासारखे वाटेल. आपलीही सायकल लटपटेल. परवाच एकदा HMV स्टुडिओत अजून प्रसिद्ध न झालेल्या लताच्या काही रेकॉर्ड ऐकण्याचा योग आला. त्यातली एक रेकॉर्ड होती ज्ञानेश्वरांच्या वारा वाहे ऋणझुडा या गीताची. वारा वाजे ऋणझुणा, मी मलाच म्हणालो मनातल्या मनात. द्या टाळी, अगदी बरोबर. ज्ञानेश्वरांचा हा आध्यात्मिक अनुभव आज प्रत्यक्षात कुणीही घेऊ शकतो. हर घडी लताचे सूर कानावर येतात आणि हर घडी वारा वाजायला लागतो. अगदी ऋणझुणा वाहायला लागतो. ज्या घरात रेडिओ नसेल, फोनोग्राम नसेल, तेथे वाऱ्यावरून ही सुरांची रुंझुण जाते. कानात गुणगुणते, आम्ही आलोत. आता या सुरांना नको कोण म्हणेल हो? यांना नको म्हणणे आपल्या हाती नसतेच मुळी, कारण आपले कान स्वाधीन असतात या सुरांच्याच. आज लताचे, आशाचे गाणे आणि गदी माडगुळकरांची गीते, पाणी, वारे, तारे, फुले आणि पाने यांच्या इतकीच स्वाभाविक झालीत. वारा ऋणझुणा वाजतो तोही यांच्यामुळेच. धन्यवाद. राजेश्वरी, तू खूपच चांगला लेख निवडलास. मला तो संपूर्णपणे कळला. मलाही. मराठी साहित्य क्षेत्राला खानोलकरांचे साहित्य नक्षत्रांचे देणे देऊन गेले. त्यांच्याबद्दल, त्यांच्या लिखाणाबद्दल जितकं बोलावं तितकं खरं तर थोडंच. आज आपण त्यांच्या लेखनामधले काही अनमोल मोती वेचतोय. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी आरती प्रभूंच्या काही मोत्यांना सुरांचं कोंदण देऊन त्या मोत्यांचा दागिना केला. नंदिता जोशी सादर करणार आहे त्यातलाच एक रत्नजडित दागिना. तर आता ऐकूया गेले द्यायचे राहून. गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे लेणे माझ्या पास आता गळा आणि थोडी ओली पाने गेले द्यायचे राहून. आलो होतो हसत मी काही श्वासांसाठी फक्त. आलो होतो हसत मी काही श्वासांसाठी
फक्त दिवसांचे ओझे आता रात्र शोषित गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे गेले द्यायचे राहून आता घेतो कण्हत उषाला आता मनाचा दगड घेतो कण्हत उषाला होते कळ्यांचे निर्माल्य पानांचा पाचोळा गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे माझ्या पास आता कळा आणि थोडी ओली पाने गेले द्यायचे राहून. थँक्यू मला सहन केल्याबद्दल. खूप वर्षांनी पहिल्यांदा असं गातीये सगळ्यांसमोर. खूप अवघड गाणे नंदिता आहे गायला. केली हिंमत पण मी. सुषमा पण म्हणाली सगळेच तसं. घरचे ते सहन करतील मला. दिवे लागण म्हणजे सूर्यास्त झाल्यावर रात्र होईपर्यंतचा मधला काळ. सूर्य अस्ताला गेलेला असतो आणि उभी ठाकलेली रात्र ही एक अटळ घटना असते. अटळतेचे गडद रंग भासवून देणारी दिवे लागण माणसाला अंतर्मुख करते. आपोआप कवाडं लावली जातात, घराची आणि मनाचीही. देवापाशी निरांजन लागतं. माणूस आपोआप काही वेळ एकांताने वेढून चिंतनशील होतो. मनातली हुरहुर मनाच्या उंबरठ्यावर उभी असतेच. दिवे लागण ह्या काव्यसंग्रहातल्या बऱ्याच कविता मनाच्या सांजवेळी उमललेल्या असाव्या अशाच आहेत. सुनवंती उर्सेकर सादर करणार आहे अशीच एक कविता. कवितेचं शीर्षक आहे जुने गाणे. मी जे कवितेबद्दल ऐकू येतंय ना? हो, येतंय सुनवंती. मी जे कवितेबद्दल बोलले असते ते प्रियानेच बोललंय, त्याच्यामुळे कविता वाचायला सुरुवात करते. खरंच अगदी कातर वेळेला आपल्याही मनात दाटून येईल असं आहे हे. जुने गाणे. ते जुने गाणे दोघांनीही म्हटलेले, सहजपणे हृदयाने रचलेले. ते जुने गाणे दोघांनीही म्हटलेले, सहजपणे हृदयाने रचलेले. एकट्यालाच आज असे आठवते, एकट्यालाच आज असे आठवते. एकटेपणा अंतर्बाह्य वाढवते. ते जुने गाणे. ते जुने गाणे. काही शब्द प्रारंभीचे, दिवे लागण होतानाचे गाव जसे. ते जुने गाणे. काही शब्द अखेरचे, काही शब्द अखेरचे. तिच्या डोळ्यात पावसाचे रंग जसे. सनई सूर तशा ओळी दूर जुन्या, सनई सूर तशा ओळी दूर जुन्या. हुरहुरीच्या सांजवेळा जीव घेण्या, सांजवेळा जीव घेण्या. ओली चिमणी फुगलेली पानाआड, तुंबलेपणा तसा येतो मनाआड. ओली चिमणी फुगलेली पानाआड, तुंबलेपणा तसा येतो मनाआड. ते जुने गाणे. ते जुने गाणे. झोपाळ्याचे वारे जसे. ते जुने गाणे. झोपाळ्याचे वारे जसे. चिकण माती नुसते त्यात पाय ठसे. किती खेळणी, किती खेळणी घर त्यांचे थाटलेले.
रंगीन काचेमध्ये चित्र साठलेली, रंगीन काचेमध्ये चित्र साठलेले. ते जुने चित्र, ते जुने चित्र, जुने गाणेच जसे काही. ते जुने चित्र, जुने गाणेच जसे काही. दोन्ही मिळून झरा एक वाहत राही. दोन्ही मिळून झरा एक वाहत राही. पुन्हा एकदा एकट्याला ऐकू येई. पुन्हा एकदा एकट्याला ऐकू येई. अंतर्बाह्य एकटेपणा दाटू येई. एकटेपणा दाटू येई. धन्यवाद. अप्रतिम वाचलीस सुनवंती. तू कविता वाचतेस तेव्हा असं वाटतं की आधी ती तुझ्या आत झिरपली आणि मग तशीच हळूहळू बाहेर पडली. मी असं नेहमी कोणासमोर वगैरे अशी कविता कधी वाचलेली नाहीये, पण मागच्या वेळेला म्हणजे आपलाच ग्रुप आहे म्हणून हे धाडस केलेलं आहे. मागच्या वेळेला कुसुमाग्रजांच्या कार्यक्रमात पण आणि आता पण. आणि राजेश्वरीचा प्रेमळ आग्रह असतो ना, नाही यापुढे तुला त्याच्यामुळे हे होतं. हे मात्र खरं. ओके, थँक्यू. त्रिशंकू ही खानोलकरांची 1968 मध्ये प्रकाशित झालेली कादंबरी. कादंबरीतील कथानकाचा काळ कुळ कायदा येण्याच्या सुमारचा. ब्राह्मण ब्राह्मणेतर संघर्षाची पार्श्वभूमी ही कथानकाला आहे. नान्या हा ब्राह्मण कुटुंबातला एम.ए. झालेला विवेकवादी तरुण. प्राध्यापक नाबरांची अस्तित्ववादाच्या जवळपास जाणारी व्याख्यानं ऐकतो, जातीभेद निर्मूलनाविषयी ऐकतो. व्याख्यानातलं ऐकलेलं वास्तवात आणावं असं त्याला वाटतं. गावात तो देवदासच्या मुलीच्या म्हणजे सुशीच्या प्रेमात पडतो. इतकंच नाही तर ती गर्भार राहते. तो तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतो. एका बाजूला ब्राह्मणेतर, एका बाजूला सुशी, एका बाजूला कडकडीत कर्मठ ब्राह्मण समाजाचं प्रतिनिधित्व करणारी त्याची आई आणि सर्वस्वी हतबल असा नाम्या. म्हटलं तर साधं कथानक, पण खानोलकरांनी ते वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय. सुषमा जोशी सादर करणार आहे त्रिशंकूतल्या पहिल्या भागातला एक उतारा. नमस्कार, ऐकू येतोय आवाज? हो येतोय. नान्या अजूनही खोलीतच येरझारे घालत होता. आता हे सर्व सहन करणं त्याला कठीण वाटू लागलं. यातून मार्ग हा निघायलाच हवा, नाहीतर मेंदू फुटून निघायला वेळ लागणार नाही. आईला विचारायलाच हवं, शक्यतो शांतपणे, मन ताब्यात ठेवून. तो खोलीच्या बाहेर आला. म्हातारी स्वयंपाकघरात चुलीपाशी बसली होती. स्वयंपाकघरातली भांडी चकाकत राहिली होती. सगळीकडे स्वच्छता होती. चुलीतला जाळ भांड्यांभोवती देवकेळीच्या फुलांच्या पाकळ्यांसारखा झळझळत होता. नान्या नेहमीसारखाच उंबऱ्यावर उभा राहिला. आठवडाभर त्यानं आपल्या आईला हाक मारण्याचं सोडून दिलं होतं, कारण हाक मारूनही म्हातारी बोलायला तयार नसे. मुकाट्यानं जेवायचं, मुकाट्यानं चहा घ्यायचा, मुकाट्यानं घरात फिरायचं, देवघरात चुकून सुद्धा जायचं नाही. सगळी पथ्य आपोआपच तो पाळीत होता, सहन करीत होता. अजूनही सहन करण्याचा निश्चय होता, पण आता इलाज नव्हता. सुशीची दिनवाणी मुद्रा एकसारखी उभी राहायची डोळ्यापुढे. विचारायची, लग्न गावात का नको? आई काय? म्हातारीनं नकळतच विचारलं. उंबऱ्याकडे पाहिलं आणि म्हातारीनं दरवाजा बंद करून घेतल्यासारखी मुद्रा केली. शरीर आतल्या आत आवळलं गेलं, चुकून ओ दिली गेली होती. म्हातारीनं फुंकणी उचलली आणि उगीच चुलीतला जाळ जरूर नसताना भडकवू लागली. त्या ज्वाळांचा लाल पिवळा प्रकाश म्हातारीच्या पिकून गेलेल्या केसांवर झळाळी देत होता. आई, नान्यानं पाऊल थोडं पुढे सरकवलं. काय? म्हातारीनं कुर्र्यातच विचारलं. आई काय ते सांग ना, म्हातारीनं खडतर आवाजात विचारलं. चेहऱ्यावर कशाबद्दल तरी घृणा आल्याचे भाव आले होते. आई, लग्न करणार आहे मी. म्हातारी तटकन उठली. मधल्या दारानं बाहेर पडली. वांशीत येऊन उभी राहिली देवखोलीपाशी. नान्या! किंचाळल्यासारखी ओरडली. त्या रिकाम्या घरात ती हाक आगीसारखी पसरली. घर कडाडून गेलं. नान्या, ते शक्य नाही.
असं होऊन चालणार नाही. हात चळचळा कापत होते, मान लटलटत होती. सगळ्या शरीरातून वावटळ घुसल्यासारखी म्हातारी हलत होती. नाना थिजल्यासारखा दारावरच वाणशीकडे तोंड करून उभा होता. नाण्या, नको रे नको, घराण्याची अब्रू नको घेऊ, पाया पडू का मी तुझ्या? म्हातारी एकाएकी गयावया करू लागली. डोळ्यातून धारा लागल्या. नानाला कुठून झक मारली आणि आईला विचारलं, असं होऊन गेलं. नाण्या, नको रे नको. म्हातारी डोकीला हात लावून खाली बसली. भिंतीला पाठ टेकून ओक्सा बोक्षी रडू लागली. नाण्या थकला होता. निर्णय घेता येत नव्हता. गावात कुणाला विचारावं तर गाव एका वेगळ्याच लाटेत सापडला होता. लोक आतल्यात भेदरून गेले होते. बामण आळी दचकून गेली होती. चव्हाट्यावर बामण दिसला रे दिसला की कुळवाडी काय वाटेल ते बोलत. काही काही लोक शिवीगाळ सुद्धा करत. कुणाला कळतच नव्हतं नक्की काय झालंय. केशवदाजींनी कुळांना नोटिसा बजावल्या होत्या. ज्यांना नोटिसा लागल्या ते सगळे लोक कुळवाडी होते. नाण्यानं एका देवदासीच्या मुलीवर प्रेम केलं, तिला दिवस गेले. काशीनं मिळेल त्याला सांगितलं आणि लोकांना वाटलं आता हिच्या भावालाच पुढारी केलं तर बामण वचकतील. पण त्यात मुस्कट दाबी झाली नाण्याची. तो लग्न करायला तयार असतानाही परिस्थिती चिघळतच राहिली. नाण्याचं घरच नाण्याच्या विरुद्ध किंचाळून उठलं होतं. नाण्या सबंध गावात एकाकी झाला होता. त्याला प्राध्यापक नाबरांचे शब्द आठवू लागले. या सनातन विश्वाचा विचार करताना त्यात माणूस हा एका धुलीकणासारखा कप पदार्थ आहे. असे अनेक धुलीकण हवेत तरंगत असतात. त्यांची एक लांब लचक जाळीच तयार झालेली असते. या जाळीचा विचार करून या विश्वाचं कोडं उलगडायचं नाही, केवळ शब्दांचे ढीग जमा होतील. असे कितीतरी निरर्थ ढीग म्हणजे ही तत्वज्ञानाची पुस्तकं. या पुस्तकाहून गुळावर गोंगावणाऱ्या माशा कितीतरी मौल्यवान असतात. देव ही एक शब्दांनी सतेज केलेली वस्तू आहे. या कपपदार्थ माणसानं आपल्या दुःख प्रसंगी आपलं खोटं समाधान करून घेण्यासाठी ही देवत्वाची कल्पना रचली. देव असताच तर तो मला सापडायला हवा होता. पण अजूनपर्यंत मला त्याचं दर्शन झालेलं नाहीये. मी वाट पाहतोय. प्राध्यापक नाबरांसारखा अहंकारी पुरुष दुसरा कुणी नसेल असं त्यावेळी नाण्याला वाटलं होतं. पण या क्षणी मात्र त्यांचंच खरं असल्याचं त्याला पटलं. देव असलाच तर तो यावेळीच प्रकट व्हायला हवा आहे. कारण त्याच्याशिवाय या प्रसंगातून सुटका होणं अशक्य आहे. कारण देव हा सगळ्यात रिकाम टेकडा गृहस्थ. त्यानं आपल्याच पुत्रांच्या समस्या सोडवायला हव्यात. पण तो केवळ निर्मिती करण्यात दंग आहे. त्या पुढची अव्यवस्था तो बिलकुल पाहत नाही. या जगात भयंकर अव्यवस्था माजली आहे. माणूस कप पदार्थ असल्यामुळे काय वाटेल त्या घोड चुका करून ठेवतोय आणि या माणसाचा पुढारी पुन्हा माणूसच होतोय. ह्याला काहीतरी अर्थ आहे का? आई म्हणजे काय? फार पूर्वी एकदा नीतीची कल्पना पुढे आली. आई म्हणजे आपल्या गर्भाशयामुळे उदात्त ठरलेली एक बाईच. प्रेयसी म्हणजे कोण? पुन्हा ईश्वरानं गर्भाशयाचं कार्य सतत सुरू राहावं म्हणून तयार ठेवलेलं एक रेडीमेड यंत्र. आणि बाप तेच बाई आणि पुरुष यांच्या एकांतातल्या गाढ मिठीतून व्यक्त झालेलं एक नातं. या नात्यांना कसलाही अर्थ नाही. झाडांची पानं गळतात, पुन्हा नवी येतात. तसं या नात्यांचं आहे. हजारो वर्षांपूर्वीचे आई बाप मरून गेलेत. आज पुन्हा तीच नाती पुन्हा सुरू आहेत. झाडे लावा, वनमहोत्सव करा, शेवटी आम्ही आहोत तरी कोण? कफ पदार्थ, म्हणूनच दुबळे. फक्त पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि सूर्यही पृथ्वीभोवती फिरतोय म्हणून आम्हाला गती चैतन्य आहे. नाहीतर आम्ही कोळसेच, जन्मांध. ईश्वर आहेच. कुणीतरी असा असल्याशिवाय ही अशी सर्वस्वी परावलंबी परिस्थिती निर्माण झालीच नसती. धन्यवाद. अप्रतिम वाचन सुषमा, अप्रतिम. मी या गझलेमधून कवीच्या अंतर्मनातील द्वंद्व व्यक्त होतो. कवी खानोलकर आणि जगणारे खानोलकर यांच्यातील झगडा या गझलेत अभिव्यक्त झाला आहे. कवी म्हणतो की मी फक्त चाललोय, बोलणारा कोणी वेगळाच आहे. मला वागताना पाहून तो डोळे मिटून घेतो आणि श्वासही रोखून ठेवतो. माझी राख होतानाही ओठी गीतगाणी गुणगुणतो.
म्हणूनच मैफलीत तो माझ्याबरोबर आला तरी त्याला ऐकू येतात ते दूरचे घंटाध्वनी. हा सगळा द्वंद्व कवितेत कसा उतरलाय ते आता आपण ऐकणार आहोत. उल्का कडले वाचन करणार आहे नक्षत्रांचे देणे ह्या काव्यसंग्रहातल्या 2 मी ह्या कवितेचं. नमस्कार. मला फक्त एवढंच सांगायचंय की ही कविता जी पहिल्यांदा माझ्यापर्यंत पोहोचली ती एका रसग्रहणातून. त्यामुळे त्या रसग्रहणातून मला जशी समजली तशी मी सादर करायचा प्रयत्न करते. माझाही त्या स्वातीसारखा. हॅलो, ऐकू येतंय का? हॅलो, हो, येतंय. अगं नाही, इथे माझं काहीतरी इंटरनेट हा, तुझं इंटरनेट थोडंसं अनस्टेबल आहे पण मी ऐकू येतंय. व्हिडिओ बंद करते म्हणजे मला वाटतं जरा थोडा फरक पडेल मग. हा, मी हो, व्हिडिओ चालेल. बंद करून हे करते. चालेल. 2 मी. तो कुणी माझ्यातला, तो कुणी माझ्यातला, तो घनतमी ठेचाळतो. तरीही मी का चालतो, तो बोलतो ना थांबतो. वाकणाऱ्या अनमला तो पाहुनिया मोडतो. झाकीतो तो गच्च डोळे श्वास वक्षी रोखितो. अग्निज्वाळेच्या परी तो नग्न आहे केशरी. अग्निज्वाळेच्या परी तो नग्न आहे केशरी. कल्पना होती अशी अजून आहे ती खरी. कोणते पोशाख त्याचे, कोणते पोशाख त्याचे चोरिले मी भरजरी. विकित बसलो येथ हाटी आणि खातो भाकरी. विकित बसलो येथ हाटी आणि खातो भाकरी. तो उपाशी तरीही पोटी लाज माझी राखतो. राख होता नाही ओठी गीत गाणी ठेवितो. मैफलीला तो निमी दोघेही जातो धावुनी. ऐकतो मी सूर तो अन दूरचे घंटाध्वनी. ऐकतो मी सूर तो अन दूरचे घंटाध्वनी. तो कुणी माझ्यातला, तो घनतमी तेजाळतो. दीन मी बांधून डोळे एकटा अन चालतो. दीन मी बांधून डोळे एकटा अन चालतो. थँक्यू. धन्यवाद. मस्त वाचली उल्का. आणि तू तुझा झालं का? मध्ये काही इंटरनेटचा प्रॉब्लेम आला नाही ना? हा, नाही, व्हिडिओ बंद केल्यामुळे जास्त छान ऐकू पण आली. ते बरं झालं. अच्छा, मला माझं आणि झूमचं वापर असतं. ठीक हो आहे, ना. थँक्यू. म्हणजे कनेक्शन लो पडतं म्हणून, बाकी काही नाही. ओके, थँक्यू व्हेरी मच. खानोलकरांच्या साहित्यातून मानवी अस्तित्वाचं किंवा मानवाच्या निसर्गाशी असणाऱ्या गूढ नात्याचं दर्शन घडतं. पण त्यांच्या लेखणीला ओढ आहे निर्व्याज जीवनातील मांगल्यतेची. आर्ततेच्या शोधात असलेल्या शब्दयात्रीच्या ह्या पुढच्या कवितेतून ती आर्तता कशी व्यक्त झाली आहे ते आता आपण ऐकणार आहोत. कवितेचं नाव आहे दुःख ना आनंदही. सादर करणार आहे उषा कुर्डूकर. अनम्यूट कर. उषा, अनम्यूट कर. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे दुःख ना आनंदही. आणि आत्ता सुखमणी ताई म्हणाल्या होत्या की कविता अनुभवावी लागते. खरं म्हणजे आज आनंदाचा दिवस आहे, होळीचा दिवस आहे. पण दुर्दैवाने एका पाठोपाठ एक अशा 5 सुहृदांचा, परिचितांच्या मृत्यूची बातमी कानावर आली आणि मी हलून गेले. आणि मला असं वाटलं की काय आहे हे जगणं आणि हे जीवन काय आहे. आणि मला खानोलकरांची ही कविता वेगळी नव्याने दिसली. परत सुख, दुःख, अपेक्षा, अपेक्षाभंग,
प्रश्न, त्याची शोधणारी उत्तरं या सगळ्यांच्या मध्ये आपण हेलकावत असतो. पण कुठेतरी खानोलकरांसारख्या, आरती प्रभू सारख्या अशा दृष्ट्या कवीला असं वाटतं की हे जीवन हा अखंड वाहणारा एक महानद आहे आणि या महानदामध्ये छोट्या छोट्या होड्या आपल्या माणसांच्या जीवनाच्या आयुष्याच्या होड्या जात असतात. हा प्रवाह अखंड आहे ना, हा प्रवाह कधी सुरू झाला ना कधी त्याचा अंत आहे. आणि ही कविता वाचताना मला असं वाटलं आणि याच भावनेत मी आता ही कविता वाचते आहे. ऐकूया. तू म्यूट झालीस ग. दुःख ना आनंदही अंत ना आरंभही, नाव आहे चाललेली कालही आणि आजही. मी तसा प्रत्यक्ष नाही ना विदेशी मी जसा. मी तसा प्रत्यक्ष नाही ना विदेशी मी जसा. मी नव्हे की बिंब माझे, मी न माझा आरसा. एकला मी नाही जैसा, एकला एकला मी नाही जैसा. नाही नाही मी दुणा. मी नव्हे स्वामी ही माझा, मी न माझा पाहुणा. प्रश्न की उद्गार नाही अधिक नाही वा उणा. प्रश्न की उद्गार नाही अधिक नाही वा उणा. जीवनाला ऐल नाही पैल तैसा मध्यना. जीवनाला ऐल नाही पैल तैसा मध्यना. याद नाही साध नाही ना सखी वा सोबती. याद नाही साध नाही ना सखी वा सोबती. नाद आहे या घड्याला अन घड्याच्या भोवती. सांध्य छाया आणि काया जोडुनी यांचा दुवा. सांध्य छाया आणि काया जोडुनी यांचा दुवा. नाव आहे चाललेली दूरची हाले हवा. दुःख ना आनंदही अन अंत ना आरंभही. नाव आहे चाललेली कालही अन आजही. धन्यवाद. उषा, तुझं निवेदन आणि काव्यवाचन दोन्ही मनाला अगदी स्पर्शून गेलं. थँक्यू. आपल्या कवनातील सच्चा सूर, अंतर्यामीच्या खोलवरच्या व्यथेतून आलेला सूर आज जरी लोकांना कळला नाही तरी केव्हा ना केव्हा तरी तो लोकांना कळेल. आपल्या कवितेचे मोल लोक उशिरा का होईना पण समजतील अशी आशा आरती प्रभूंना होती. हा आत्मविश्वास त्यांच्या लेखनाच्या सुरुवातीपासूनच त्यांना बहुतेक असावा. हाच आत्मविश्वास जाईन दूर गावा या गझलेतून त्यांनी व्यक्त केलाय. तर आता ऐकूया ही अद्भुत शब्दकळा असलेली गझल स्वातीताई सुरंगळीकर यांच्याकडून. नमस्कार. आले मी इथे? हो. हा ठीक आहे. हो हो. या कवितेतलं आरती प्रभूंचं प्रसन्न मृत्यू चिंतन हे रसिकांच्या मनाला भूल पडतं. कवितेचं शीर्षक आहे जाईन दूर गावा. तेव्हा तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा. तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा. घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा. पाण्यात ओंजळीच्या आला चुकून मीन. पाण्यात ओंजळीच्या आला चुकून मीन. चमकून हो तसाच गाण्यात अर्थ यावा. तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा. शिंपीत पावसाळी सर्वत्र याल केरी.
शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी, यावा अनाम पक्षी, यावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा, घरदार टाकुनी मी, जाईन दूर गावा. देता कुणी दुरून, देता कुणी दुरून नक्षत्र से इशारे, देता कुणी दुरून नक्षत्र से इशारे, साराच आसमंत, साराच आसमंत घननीळ होत जावा, घरदार टाकुनी मी, जाईन दूर गावा. पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो, पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो, शेल्या परी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा, घरदार टाकुनी मी, जाईन दूर गावा. तारांवरी पडावा, तारांवरी पडावा केव्हा चुकून हात, तारांवरी पडावा केव्हा चुकून हात, विस्तीर्ण पोकळीचा, विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा, तेव्हा तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा, तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा. घरदार टाकुनी मी, घरदार टाकुनी मी, जाईन दूर गावा, जाईन दूर गावा. धन्यवाद. फारच छान, फारच छान. फार सुंदर. मस्त मस्त अप्रतिम. कविता. ही सगळ्यात माझी आवडती कविता आहे आणि मी म्हंटल जर कोणी नीट वाचली नाही तर मला इतकं अरे काय वाचली तुम्ही, सुंदर. थँक्यू. फारच छान, फारच छान. तुमच्या हावभाव आणि आवाजातलं हे खूपच छान वाटलं. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. खूप छान. माझ्या वाट्याला आलंय तेच मी लिहितो, ते भोग मी भोगतोय, आज जळत असताना मी वेगळं कसं लिहू. असं म्हणणाऱ्या खानोलकरांच्या आयुष्यात आणि कवितांमध्ये वेदना आणि दुःख वारंवार दिसायचं. पण मृत्यू येण्यापूर्वी त्यांनी ज्या काव्यपंक्ती लिहिल्या त्यावरून त्यांनी मृत्यूचा किती सहजपणे स्वीकार केला हे कळून येतं. कदाचित या वेदनांचा कायमस्वरूपी अंत होणार ह्याचं समाधान असेल. शिल्पा केळकर आता वाचणार आहे जाहला सूर्यास्त राणी. काल राजेश्वरी आणि मी कार्यक्रमाचा सिक्वेन्स कसा करायचा याच्याबद्दल बोलत होतो. तर मृत्यूच्या त्यांच्या मृत्यूवर लिहिलेल्या त्यांच्या कविता हा लॉजिकल एंड असं जरी वाटलं तरी मृत्यू दुःखी असतो, पण तो देखणा मला वाटतं ग्रेस आणि आरती प्रभूंनी केला. त्यामुळे असं वाटलं की त्यांच्या कार्यक्रमाचा शेवट हा हाय नोटवर करायचा असेल तर तो त्यांच्या या कवितांनीच करायला पाहिजे. आत्ता प्रिया म्हणाली की त्यांनी त्यांचे जे डॉक्टर होते डॉक्टर देवल, त्यांनी त्यांना रिक्वेस्ट केली होती की तुम्ही 4 ओळी लिहा म्हणून. ते जेव्हा शेवटी मृत्यूशय्येवर होते त्यावेळेला तेव्हा त्यांनी त्या लिहिलेल्या ओळी होत्या की अखेरच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा, अखेरच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा, थकले पाऊल सहज उठावे आणि सरावा प्रवास उतारा. असा मृत्यू देखणा. मला वाटतं की मृत्यूची भैरवी ग्रेस आणि आरती प्रभूंनी खूप छानपणे गायली. त्याची ही कविता आहे सूर्यास्त. जाहला सूर्यास्त राणी, जाहला सूर्यास्त राणी खोल पाणी जात असे, जाहला सूर्यास्त राणी खोल पाणी जात असे, दूरचा तो रान पक्षी आईला आता येत असे. मेघ रेंगाळून गेला, मेघ रेंगाळून गेला, क्षितिज रेघी किरमिजी वाजती या मंद घंटा कंप त्यांचे गोरजी. मेघ रेंगाळून गेला, क्षितिज रेघी किरमिजी वाजती या मंद घंटा कंप त्यांचे गोरजी. वेळुरंध्री का परंतु, वेळुरंध्री का परंतु जीववेणी स्तब्धता,
वेळुरंध्री का परंतु जीव घेली स्तब्धता, का समेच्या पूर्वीची ही, का समेच्या पूर्वीची ही आरत आहे शांतता. काचसा काळोख भोवती, काचसा काळोख भोवती त्यातून गावातल्या, काचसा काळोख भोवती त्यातून गावात आल्या, थेंब जैशा दीप पंक्ती, थेंब जैशा दीप पंक्ती हालती काळ्या नळ्या. पारवा शेला तुझा हा, पारवा शेला तुझा हा स्पंदने का त्यावरी, पारवा शेला तुझा हा स्पंदने का त्यावरी, दूरदृष्टी लागली का, दूरदृष्टी लागली का, का तनू ही बावरी. धून परणी निर्झराची, धून परणी निर्झराची लागली आता भरू, नेत्र का ओथंबले ग, नेत्र का ओथंबले ग, हात हाती ये धरी, हात हाती ये धरी. जाहला सूर्यास्त राणी, जाहला सूर्यास्त राणी, खोल पाणी जातसे, जाहला सूर्यास्त राणी, खोल पाणी जातसे. दूरचा तो रान पक्षी, दूरचा तो रान पक्षी, आईला आता येतसे, आईला आता येतसे. वा वा, किती सुंदर भावपूर्ण वाचन. अप्रतिम. अप्रतिम. आता आजच्या आपल्या कार्यक्रमाची सांगता करायची वेळ झाली आहे. त्याला योग्य अशी कविता आता सादर करणारे प्रशांत जोशी. नक्षत्रांचे देणे ह्या काव्यसंग्रहातली ही शेवटची कविता आहे. आरती प्रभूंच्या कवितांमध्ये रूपकांचा वापर असायचा. ह्या कवितेतलं रूपक आयुष्याला उद्देशून आहे. जीवनाचा अंत समाधानाने स्वीकारण्याचा संदेश देणारी कविता आता आपण ऐकणार आहोत. कवितेचं नाव आहे सप्रेम द्या निरोप. मंडळी नमस्कार. ऐकू येत आहे? हो, येत आहे. आजच्या कार्यक्रमाची जेव्हा संकल्पना सूचित केली गेली त्यावेळेस आरती प्रभू हे नाव माझ्या फारशा ओळखीचं नव्हतं. जेव्हा त्याबद्दल त्यांच्याबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली मला एकदम ओशाळल्यासारखं झालं. कारण अगदी लहानपणापासून इतकी प्रसिद्ध गीते आपल्या कानावर ऐकत आलो आणि आपल्या हृदयात रमलेली आहेत ती ह्या कलाकारांनी ह्या साहित्यिकांनी निर्माण केली आहेत हे आपल्याला माहिती नाही. थोडी शर्मेचीच बाब वाटली मला. असो, प्रत्यक्ष हृदयनाथजी मंगेशकरांनी पण त्यांची कितीतरी रचना स्वरबद्ध करून त्याचा गौरव वाढवला आहे. यातच त्यांची दिव्यता लोकांसमोर कळलेली आहे. त्यांची या कविता वाचताना मला एक जी कविता खूप आवडली ती आज मी निवडली सादरीकरण करण्यासाठी. अर्थात त्यावेळेस मला माहिती नव्हतं की याच कवितेने सांगता होणार आहे. या कवितेबद्दल जर सांगायचं झालं ही एका माळ्याची कविता आहे. आयुष्यभर नोकरी करून जसा एका कर्मचारी निवृत्त होतो त्यावेळेस त्याच्या बरोबर जे सहचारी आहेत ते त्याच्या निवृत्ती कार्यक्रमाच्या वेळेस त्याच्याबद्दल जी धन्यता व्यक्त करतात तसाच असा मला काही अनुभव आला ही कविता वाचताना की त्यांनी जी सजवलेली फुलबाग आहेत ज्या फुलांच्या आणि झाडांची त्यांनी जोपासना केली ती फुलं आणि ती झाडं ह्या माळ्याबद्दल धन्यता आणि चांगले शब्द बोलत आहेत की त्यांच्यामुळे त्यांचं जीवन किती धन्य झालं आहे. तसंच शेवटच्या दोन पंक्तीमध्ये हेही जाणवतं की ह्या माळ्याला आपण जी कर्तव्यपूर्ती केली त्याला स्वतःलाही किती समाधान आहे हे या कवितेतून प्रकट होत आहे. तर कवितेचं शीर्षक आहे सप्रेम द्या निरोप. तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे, तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे, निद्रिस्त शांत काय आता पडून आहे.
गुंफून शेज त्याची हळुवार पाकळ्यानी, गुंफून शेज त्याची हळुवार पाकळ्यानी, हा वेल मोगऱ्याचा पाणी मिटून आहे. किती सुंदर शब्द आहेत. हे फुलं किंवा ही झाडं त्याबद्दल बोलतायत अशी भावना व्यक्त होते. तसंच पुढे फार सुंदर ओळी आहेत पुढच्या. अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला, अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला, सारा गुलाब आता रोखून श्वास आहे. जाई जुई बसून कोण्यात दूर कोठे, जाई जुई बसून कोण्यात दूर कोठे, अस्फुट गीत मंद हुरहुर बोलत आहे, अस्फुट गीत मंद हुरहुर बोलत आहे. वनवेळू वाजत आहे एकांत किर्र ऐसा, वनवेळू वाजत आहे एकांत किर्र ऐसा, माळीच की अखेरी निश्वास टाकत आहे. वाजून मेघ जातो घन नीळ साविरून, वाजून मेघ जातो घन नीळ साविरून, सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे. बोले अखेरचे तो आलो इथे मी रिकामा, बोले अखेरचे तो आलो इथे रिकामा, सप्रेम द्या निरोप बहरून जात आहे, सप्रेम द्या निरोप बहरून जात आहे. माझा काव्य वाचनाचा हा पहिलाच प्रयास आहे, त्यामुळे काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व. पण फारच सुंदर कविता मला ही वाटली आणि कार्यक्रमाच्या स्थळ पण एकदम योग्य आहे या कवितेचं. थँक्यू. फार सुंदर वाचलीस तू प्रशांत ही कविता. आरती प्रभूंच्या कविता चिमटीत धरता येत नाहीत. म्हणजे आपल्याला वाटतं की आपण ती धरली पण ती सुळकन निसटून जाते. त्यांच्या कवितांमध्ये शब्द हे केवळ एक माध्यम आहेत असं आपल्याला सतत जाणवतं. त्या शब्दांच्या पलीकडे घेऊन जाणारा दरवाजा ते किलकिला करतात आणि तिकडे जाण्याची वाट आपणच अडखळत शोधावी लागते. आज आपण त्याच वाटेवर 4 पावलं चालण्याचा प्रयत्न केला. हा कार्यक्रम जिच्यामुळे होऊ शकला त्या राजेश्वरीला सर्व मांबो परिवारातर्फेच अतिशय मनपूर्वक धन्यवाद. तिने खूप केलेत हा कार्यक्रम असा म्हणजे आज सादर करण्याच्यासाठी आणि स्वतःचा खूप वेळही दिलाय. राजेश्वरी, मनापासून धन्यवाद. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे जास्त चांगला झाला खरं तर कार्यक्रम. आपण इतरही साहित्यिकांच्या वाटांवर जाऊन त्यांच्या सावलीत थोडा वेळ विसावून त्यांच्याशी ओळख करून घेण्याचा प्रयास करत राहण्याचा मानस तर आहे. आशा आहे की मांबो परिवारातले सगळे सभासद या मुसाफिरीत सामील होतील. तर आता कार्यक्रम संपवायच्या आधी PM तुम्हाला मी विनंती करते की तुम्ही 4 शब्द बोलावे. नमस्कार मंडळी. मी आता इथे पुण्यात आलोय. माझ्या आयुष्यात गेलेल्या अनेक प्रवासांपैकी सगळ्यात अवघड प्रवास करून अमेरिका ते भारत वेगवेगळे तऱ्हेचे डॉक्युमेंटेशन आणि सेल्फ डिक्लरेशन आणि अनेक प्रकार इतर करून पण मी आलो इथे आणि अण्णांना भेटायला आलोय. अण्णांचं नाव तुम्ही मांबो परिवाराला माहित आहेच. अण्णांना मी हा जेव्हा कार्यक्रम सांगितला, अण्णा आता 91 वर्षाचे आहेत आणि थकलेत बेसिकली. ते म्हणाले कुणाबद्दल बोलणार आहात तुम्ही? म्हटलं आरती प्रभूंबद्दल. मग त्याने विचारलं तुमच्या वाचकांपर्यंत त्यांचं काय पोचलंय? आता हा प्रश्न असा आहे लोडेड की माझ्यापर्यंत तरी कुठे काय पोचलंय असं मला वाटलं. कारण मी आरती प्रभूंचं काही वाचलंय. चांदी मी वाचले 1-2 कादंबऱ्या, गाणी खूप आधी कॉलेजच्या दिवसांमध्ये. आता त्याला इतकी वर्ष झाली. त्याच्यानंतर अचानक राजेश्वरीने हा साहित्यिक निवडला आणि मी प्रवासात आहे त्यामुळे वाचायला पुन्हा रिवाइज करायला वेळ झाला नाही.
मी 4 गोष्टी बोलीन. पहिली गोष्ट म्हणजे राजेश्वरी आणि प्रिया साठे ह्या आपल्या ज्या डबल बॅरल गन्स मिळालेत आपल्याला, त्याच्यामुळे आता आपल्याला वी आर ऑलवेज ऑन टार्गेट नाव. आणि त्यामुळे आपण नेहमी अभ्यास करत राहायला हवा. कारण राजेश्वरीच्या कल्पना आणि प्रियाचं सूत्रसंचलन आणि पाठपुरावा तुम्हाला लपून राहता येणार नाही. तुम्हाला अभ्यास करायला लागेल, बोलायला लागेल, विचार करायला लागेल. त्यामुळे राजेश्वरी आणि प्रिया तुमचं दोघींचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन. इतक्या उत्कृष्ट सूत्रसंचालन केलंस प्रिया. आणि आपण सगळे जगभर विखुरलेलो असलो तरी आपण नव्या नव्या गोष्टी शिकून टेक्नॉलॉजीचा फायदा घेऊन एकमेकांशी संवाद साधतोय. आणि काही लोक तर आपण त्यांच्या साहित्यातून परिचय आहे पण प्रत्यक्षात पहिल्यांदाच बघत असतो. आणि हा आपला कट्टा खरोखरीचा कट्टा पण होत चाललाय की जिथे आपण दृकश्राव्य माध्यमही वापरतोय. तर 2 सूचना म्हणजे ह्या चांगल्या सुंदर कार्यक्रमाचा आढावा लिहायला हवा आपण. कारण लेखनासाठी जो आपण ग्रुप निर्माण केला आहे त्यामुळे लोकांनी पाळीपाळीने लेखन करायला पाहिजे याच्यावर. कारण छान छान आपल्याला ऐकायला मिळालं आणि त्याचा आढावा आपण घ्यायला हवा. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे की आपल्याला सादरीकरण किती सुंदर करणारे मिळाले तिथे. स्वातीताईंचं सादरीकरण असेल, उषा कोल्डूकरांचं सादरीकरण असेल, सुषमाचं सादरीकरण असेल, एकापेक्षा एक म्हणजे अभ्यास करण्यासारखंच आहे की शब्दांचा उच्चार, फेक आणि कशी करायची. दुसरी गोष्ट मला एक अशी सुचवायची वाटते की हा कट्टा जर आपण नेहमी पुढे नेणार असू तर साहित्यिकांचं साहित्य फक्त प्रेझेंट करण्यापेक्षा ते आपल्या सिस्टीम मध्ये कुठे पोचलंय, आपलं त्या साहित्य प्रकाराशी नातं काय आहे, ते आपल्याला का आवडतं हे आपण सांगायला पाहिजे. आणि ह्या दृष्टिकोनातून मी उषा कोल्डूकरांच्या प्रेझेंटेशनकडे तुमचं लक्ष वेधीन की त्यांनी सांगितलं की ह्या कवितेची आठवण का आणि कधी झाली आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये काय फरक पडला किंवा त्यांच्या विचारांमध्ये काय फरक पडला, त्यांच्या समजामध्ये, इन्साइटमध्ये काय फरक पडला. तर असा काही भाग आपण आपल्या सादरीकरणात घ्यायला हवा असं मला वाटतं. म्हणजे हा आणखीन इंटरेस्टिंग होईल की मला हे आवडलं, कशासाठी आवडलं, का आवडलं, भाषेसाठी आवडलं का, विचारांसाठी आवडलं का, कशासाठी मला हे आवडतं. आणि एक उदाहरण मी फक्त त्याच्यासाठी सांगेन मी म्हटलं त्याप्रमाणे आरती प्रभूंचा माझाही अभ्यास नाहीये. पण प्रशांत जोशी जसा म्हणाला की अरे ह्या कविता मी इतक्या वेळा ऐकल्यात पण आरती प्रभूंच्या आहेत का, हे माहित नव्हतं. तर एक मिनिट. माझं आवडतं गाणं जे माझ्या कारमध्ये नेहमी वाजतं आणि ते खूप मला आवडतं, मी बऱ्याच वेळा तेच रिपीट करून ऐकतो. ते होतं तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी, तू बहरांच्या बाहूंची. आता ह्या किती शब्द आहेत, हे 7-8 शब्द आहेत. पण तुम्ही एवढंच जरी गाणं म्हटलं आणि जो तुमचा पार्टनर आहे त्यांच्या बरोबरची वाटचाल गेल्या किती वर्षाची असेल ती तुम्ही डोळ्यांसमोर आणली तर तुमच्या लक्षात येईल की तू तेव्हा तशी म्हणजे कशी, कधी तेव्हा तू भेटलीस, त्यानंतर तू कुठे होतीस, त्यानंतर सगळ्या जीवनाच्या वळणावर तू कशी होतीस, तू कधी हिरवी कच्ची, तू कधी पोक्त सच्ची. ह्या खारीच्या डोळ्यांची किती त्याच्यामध्ये छोटे छोटे शब्द आणि भावना आहेत. तर ह्या भावना आज अनघाचा वाढदिवस आहे त्यावेळेला सुद्धा मी हा विचार करू शकतो, तू तेव्हा तशी, तू आणि शेवटी तू बहराच्या बाहूंची. म्हणजे वळण कुठलंही असलं तरी जे लेखकाला कळतंय तो बहर आहे. मला वाटतं हा अप्रतिम कार्यक्रम झाला आणि थोडासा हळवा झालोय पण खूपच सुंदर, खूप मजा आली आणि असे आपण करत राहायला हवं. थँक्यू. हे मराठी साहित्याचं फार मोठं नाव आहे. त्यांची एकूण कामगिरी वाङ्मयीनं ही लक्षात घेतली तर त्याच्यात आरती प्रभू हे ठळकपणानं उठून दिसतात.
मला असं वाटतं की देवानं ज्या काही अमोल अशा देणग्या मराठी साहित्याला दिलेल्या आहेत त्या खरोखर हेवा करण्यासारखं आहे. आणि त्यापैकी एक म्हणजे आरती प्रभू.